क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची
वाजवा माय बाप विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी करावे तातडे परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे हलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नमो ज्ञानेश्वर बाईन त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमुन मुकुरु सुधारी. बरण रघुबर बिमल जसु जोदाय कुफलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोहि हरव कलेश विकार. ये दुख मारुति पारंते परम विदेशो यद्य सदृशी. तेरा ब्रह्मादी नाम पितदवसन्नास्तु गिरः. अथावाच सर्वस्व सुमति परिणामावधि गृणन्. ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरहा. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. अच्छा बोलू नका फक्त. पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा उपदेशपर प्रकरणातला काळ आपल्याला घेऊन जाणार आहे. तो काळ येण्याच्या अगोदर आपला काळ संत समागमामध्ये परमार्थामध्ये कसा घातला पाहिजे. देहाच्या बाबतीमध्ये काळ आहेच, पण आपली बुद्धी जी मिळालेली आहे त्यानं विचार करावा आणि आपलं जीवन सावधानतेनं जगावं याचा उपदेश करणारा हा प्रसिद्ध अभंग आहे. आपण या अभंगाचं गूढ चिंतन 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या कुलस्वामिनी मंगल कार्यालयामध्ये. दारणा सांगवी जवळच आहे. या गावचे भूमिपुत्र वैकुंठवासी पांडुरंग अर्जुन फड या वडिलांच्या पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं वर्षश्राद्धाच्या निमित्तानं
त्यांचे एक चिरंजीव मिलिटरीमध्ये आहेत, त्यांना सुट्टी मिळाली नाही. विशाल दादा खूप संपर्कात, मला खूप फोन केले त्यांनी, खूप प्रयत्नही केले, पण सुट्टी मिळत नाही. मिलिटरीमध्ये आहेत, देशाची सेवा बजावत आहेत, मेडिकलमध्ये आहेत. आणि त्या संबंधातून विशाल दादांनी आणि सुयश दादा हे त्यांची 2 मुलं आणि या समस्त फड परिवारानं, सगळी त्यांची आई असेल, बहिणी असतील, पांडुरंग दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं समस्त फड परिवार आणि विशाल दादा, सुयश दादांनी खूप दिवसापूर्वी ही तारीख माझी लिहून घेतली आणि दिलेली आहे. त्याला अनुसरून आज आपल्या या कुलस्वामिनी या मंगल कार्यालयामध्ये या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा मानस आहे. या सांगळे साहेब बस. आणि या संबंधातून एक 5-7 महिन्यापूर्वी सुयश दादानं, विशाल दादांनी तारीख आम्हाला दिलेली आहे आणि त्याला अनुसरून आपण सगळे या ठिकाणी या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी सुयश दादानं, विशाल दादानं बनवलेलं आहे. आमच्या वडिलांचं जीवन कष्टामध्ये गेलं, अतिशय कष्टपूर्वक त्यांनी या कुटुंबाला सांभाळलं, या मुलांना संस्कार दिले. लवकर आयुष्य कमी पडलं आणि हा बाप निघून गेला. पण आमच्या वडिलांना जिवंतपणे आम्हाला त्यांच्यासाठी काही करता आलं नाही. पण अगदी ते गेल्यानंतर थाटामाटात त्यांचा तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, असा वैकुंठात सोहळा गाजावा आणि देवानं त्यांना त्यांच्या पायाजवळ ठेवावं म्हणून अगदी त्या उद्देशातून कीर्तनाचं आयोजन करत असताना कीर्तनाला गायन वादन तेवढ्याच तोला मोलाचं असलं पाहिजे. महाराष्ट्रात सध्या या 2 जोडीचा आवाज घुमलेला आहे. ही सगळा महाराष्ट्र ज्यांच्या आवाजानं वेडा झालेला आहे. हो, हे दुःखभंजन, हे हनुमंतरायचं गीत प्रत्येकाच्या स्टेटसला शनिवारी राहतं आणि अगदी सगळ्या महाराष्ट्राला गवळणीने, अभंगानं ज्यांनी वेड लावलेलं आहे अशी 2ही आमची ही आवडती गायक माझ्या संगतीतले आहेत, आमच्या बरोबरीचे आहेत, जीवश्य कंठस्य आहेत. एकदम महाराष्ट्रभर त्यांचं नाव झालं. आता आपण चाल ऐकत असताना असं वाटत होतं चाल संपू नये, नुसतं ऐकत राहावं, त्या रागामध्ये समाधी लागावी असे आवाजही या दोघांना मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आवाजाचे बादशाह आमचे ओंकार महाराज जगताप, आळंदी देवाची उंच आवाज आहे. तार सप्तकात जातो, मध्यातही जातो, खाली पण लागतो. 2-3 सप्तकात एवढे आवाज लोकांचे लागत नाहीत, पण त्यांना ते निसर्गानं, ईश्वरानं देण दिलेली आहे. ओंकार महाराजांना माझं वंदन आहे. दुसरे आमचे कैलास महाराज पवार, हे सध्या महाराष्ट्राच्या हृदयाच्या पटलावरलं नाव आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे लोक सध्या कैलास महाराजांची वाट पाहतात. एखाद्या कीर्तनकारावर एवढं प्रेम करणार नाही, एवढं लोक आता कैलास महाराजावर प्रेम करतात. खूप नाव आहे. आणि नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा या शहराच्या ठिकाणी त्यांना मागणी आहे. अगदी सासवडला आता संध्याकाळी जायचं आहे त्यांना. मोठे मोठे कार्यक्रम त्यांच्याकडे आहेत सध्या. असे आमचे कैलास महाराज पवार गुरुजी, त्यांनाही माझं वंदन. अतिशय गोड, दोघांचाही कंठ अतिशय सुरेल आहे आणि हृदयाला लागणार आहे. दोघांनाही वंदन करतो. या दोघांच्या साथीला मृदंगाची साथ जवळजवळ 1 महिनाभर आमचा सुयश दादा शोधत होता, कोण मृदंगाचार्य सांगावं. आणि बराच वेळेला संपर्क झाल्यावर मग नाव समोर आलं, नाशिक जिल्ह्याचं वैभव आणि महाराष्ट्रात एवढी स्पीडनी लग्गी वाजवणारा बुलेट ट्रेन म्हणजे आमचा हा दिनेश महाराज मोजाळे. काय लग्गीची स्पष्टता आहे, काय धीरधीर आहे, काय असणं गोड आहे, वाजवणं गोड आहे. मी कालच तुमच्या सौभाग्यवतीचं गायन ऐकताना ते तुम्ही वाजवताना मी ते व्हिडिओ पाहिले फेसबुकला. फार गोड, तबलाही वाजवतात, पखवाजही वाजवतात. अत्यंत आमचे जीवलग आहेत. वडिलोपा, त्यांच्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम आहे आणि समस्त त्यांचं घरच वारकरी आहे. मोठा वार्षिक कार्यक्रम करतात आजोबांच्या निमित्तानं. शेखर महाराज, चैतन्य महाराज अशी मोठी मोठी मंडळी त्यांच्या घरी येतात. असे लोकप्रिय मृदंगवादक दिनेशजी महाराज मोजाड, नाशिक रोड, नाशिक या भागातून आलेले आहेत. दिनेश महाराजांनाही वंदन. आपण या तिघांचं गायन वादन आता ऐकतच आहात, पुढं ऐकत राहणार आहेत. गोड अशी मंडळी सुयश दादा तुम्ही बोलवली, फार बरं वाटलं. या तिघांना वंदन. माझ्या संगतीमध्ये आपल्या जवळच या हायवेला मुखेड फाटा लागतो पुढं संभाजीनगरकडे जाताना, येवल्याच्या आधी एक 12-13 किलोमीटरवर. आणि त्या मुखेड फाट्यापासून आतमध्ये मुखेड नावाचं गाव आहे, सत्यगाव मुखेड म्हटलं जातं. त्या मुखेडला आमची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये 50-60 विद्यार्थी आहेत, एक 200 गायी आहेत, गोशाळा आणि संस्था. मोठं संस्थाने 5-10 एकरचं हरिनाथ गुरुकुल त्याला नाव दिलेलं आहे, दीनानाथ गुरुकुल. आणि त्या गुरुकुलामध्ये आम्ही एकाच पाठाला एका गुरुवर्यांकडे शिकलो. असे आमचे श्रीराम महाराज पांगरे खूप छान पखवाज वाजवतात. त्यांच्याकडे पखवाजही तयार केले जातात, आपणही जातात त्यांच्याकडे. पखवाजही तयार करतात, उत्तम पखवाज त्यांची पुतणे छान पखवाज बनवतात. आणि छान पखवाज माझे जवळजवळ 1500 कीर्तन महाराजांनी वाजवलेली.
तुमच्यासारखाच हात आहे दिनेश महाराज एकदम. श्रीराम महाराज पांगरे आणि कीर्तनही करतात, भागवत कथा करतात. योगायोगानं शिबिर आहे, त्या शिबिराला थोडंसं लोकांना जाहिरातही करायची होती आणि त्या संबंधातून आता मी 1 महिन्याचं शिबिर ठेवलं आहे. सध्या पोरं मोबाईलमध्ये गेलीत, त्या मोबाईलमधून पोरं कशी बाजूला काढायची त्याच्यासाठी 1 महिन्याचं शिबिर आहे. एक 500 पोरांचं 200 पोरांचं टार्गेट आहे की त्या 200 मुलांना श्रीमद भागवत गीता, पखवाजाची काही बोल, हरिपाठ हे शिबिर आम्ही ठेवलेलं आहे 24 एप्रिलपासून. त्या संबंधातून या भागात आलं म्हणजे मी त्यांना घेऊन जातो कीर्तनाला, लोकांपर्यंत त्यांचा संदेश जातो आणि त्या संबंधातून आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळावे या हेतूनं मुखेड गावाला येवला तालुक्यामध्ये महाराजांची संस्था आहे. महाराज संगतीत आले, त्यांना वंदन. माझ्या संगतीत आमचे सारथी गणेश महाराज आहेत. आपण बसलेली सगळी प्रेमाची मंडळी आज सगळी ज्यांनी या भागात कीर्तनं श्रवण केलेली आहेत, आधी म्हटलेले आहेत, सगळी आपण बसलेली भाविक मंडळी, इंचगिरी असेल आणि संस्था जी आहे छोटी मोठी, काय पोरं टाळवा कोणाची आपली भाऊ वा, बऱ्याच कीर्तनाला होते ते माझे तुमचे सासरे आणि पोरं टाळ, असे टाळ वाजवणारी पोरं नाही बघू. पावल्या खेळतात कसले, कोणी कमराला उपरणच बांधतं, कोणी गळ्यात घेतं आणि ते दाखवण्यासाठी नसतं, ते टाळ वाजवलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांचा टाळ भक्कम झाला की मग त्याला पखवाज गायन येते. वा सासरे बुवा, असे सासरे सगळ्याला मिळाले पाहिजे. असे सगळे हे विद्यार्थी घडवण्याचं काम अगदी छान. विद्यार्थी त्यांच्या संस्थेत त्यांना धन्यवाद देतो, मामांनाही धन्यवाद देतो आणि संस्थेच्या विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळी बसलेल्या माता माऊल्या पुरुष वर्ग या फड परिवाराचे आमचे सुनील महाराज ज्यांनी या भागात दारणा सांगवीला माझं कीर्तन बऱ्याच वेळेला घेतलं. सरपंच आहे सध्या. वा 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 सरपंच, मला सांगितलं नाही तुम्ही. आमचे दारणा सांगवीकर सुनील महाराज फड, अगदी माझ्यावर नितांत प्रेम आहे. 5-6 कीर्तनं त्यांनी या भागात मोठ्या मोठ्या कार्यक्रमात सरपंच आहेत त्यांनी घेतलेले आहेत, त्यांनाही माझं वंदन. सुयश दादा असेल, आधी कोण आता सांगळे साहेब आले, त्यांनाही माझं वंदन. मागच्या वेळेला भेट झाली होती. आपण सगळी माता माऊल्या पुरुष वर्ग या कार्यक्रमाला योगदान देणारी या पै पाहुणे, सगळे सोयरे पाहुणे, आप्तेष्ट बहिणी, सगळ्या परिवारातल्या माता माऊल्या पुरुषांना भाविकांना वंदन. आमचा नांदूर मधमेश्वर या गावातील अगदी श्रीराम साऊंड सिस्टीमवाला, याच्यात सिस्टीमच लागत नाही बरं. मागच्या वेळेला एक कीर्तन केलेलं आहे मी इथं, याच्यात साऊंड लागत नाही आणि साऊंड याच्यात लावणारा फक्त एकच माणूस येतो म्हणजे आमचा निखिल. काय प्रसिद्ध त्याचा साऊंड आहे महाराज, इतका गोड साऊंड आहे, सांगावं लागत नाही त्याला ट्रबल देन बेस दे. पांडुरंगाची मूर्तीच त्यानं मशीनवर मांडली. विठ्ठल रुक्मिणीचं अगोदर दर्शन करतो मग, आणि गायक वादक जसा लागल तसाच येतो, राग येत नाही त्याला. असा आमचा निखिल दादा, प्रसिद्ध श्रीराम साऊंड सिस्टीम. मी तर म्हणेल या भागात सिस्टीम लावली तर आमच्या दादाची लावली पाहिजे. असा गोड साऊंडवाला आहे, छान त्याला तुम्ही निवडलंय. आमचा श्रीराम साऊंड नांदूर मधमेश्वर निखिल दादाला वंदन करतो. अशीच तुझ्या मशनी वाढत जावं, अजून 2-4 प्रगती हो अशी इच्छा माऊलींच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी करतो. निखिल दादाला वंदन. आधी करून शूटिंग करणारे आहेत त्यांनाही वंदन. वाटी काय हाताची राग बरं का. अगदी सगळे आपण ही गुणीजन मंडळी, भाविक मंडळी, सगळ्यांच्या पर्यंत आवाज येतोय. भालदार, चोपदार, विनेकरी बाबा सगळ्यांना वंदन करतो आणि आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 1 तास आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला जन्म आणि मृत्यू हे 2 टोकं प्रत्येकाच्या जीवनात असतात. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं आणि ज्याचा मृत्यू झाला त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. उपजे ते नाशी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी गा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा, पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म ज्याचा झालाय, मृत्यू आहेच. आगाकर्मी जे उरावे, तय सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहायिका. वा वा भजन वा.
काय गोड प्रमाणे येथे उरो नाही आले अवतार ए रती पामर जीव किती. जन्म झाला म्हणजे मरण आहे आणि मृत्यू झाला की जन्म आहे. एक वाक्य सांगू, मनाच्या मर्जीनं आपल्याला इथं येता येत नाही, मनाच्या मर्जीनं राहता येत नाही आणि मनाच्या मर्जीनं जाता पण येत नाही. जगाची अवस्था अशी, काहीला जाण्याची इच्छा आहे पण जाता येत. पॅरालिसिस झालाय, शरीर खराब झालंय, माणसं सेवा करायला नाहीत पण जाता येत नाही. काहीला जाण्याची इच्छा नाही, अशी पांडुरंग दादासारखी माणसं निघून जातात. काहीला मी कधीच मरू नये असं वाटतंय पण ते निघून जातं. म्हणजे मनाच्या मर्जीनं राहताही येत नाही, मनाला वाटल तोपर्यंत जगताही येत नाही आणि मनाच्या मर्जीनं जाताही येत नाही. आपलं जीवनच असं आहे महाराज, यावंच लागतं, राहावंच लागतं आणि मनात नसलं तरी जावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. किती प्रमाण पाठातलीत आपल्या. दिन चार घडी काजीला दुनिया मुसाफिर खाना, कही लाख करोड़ो आए कई कोटी खत्म कराए, बस यही चला है गाना, दुनिया है मुसाफिर खाना, राजा महाराजा आए यहाँ कोई रहन न पाए, भई दे हुआ परवाना, दुनिया है मुसाफिर खाना. येताही येत नाही, मनाच्या मर्जीनं राहताही येत नाही आणि यावंच लागतं. हे आपलं जीवन आहे महाराज. म्हणायचंच नाही बा तो कसा गेला आणि सकाळी पाहिला, हे थांबत नाही महाराज. म्हणून संतांनी आपल्याला जागं केलं, उपदेश केला आपल्याला की अरे काळ तुमच्या माझ्यासाठी टपलेलाच आहे. तो काय म्हणत नाही काळन विचारी घाट, काळन विचारी हाट, काळन विचारी अवस, काळन विचारी पहाट. काळ म्हणतो का दिनेश महाराज बुवा गोपीनाथराव मुंडे असते तर मग आता पंकजाताईला इलेक्शन सोपं गेलं असतं. काळ म्हणतो का बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेना 2-2 झाल्या नसत्या. काळ म्हणतो का, काळ थांबत नाही महाराज. घडी घडी काळे बदलाची माय, घडी घडी काळे बदलाची माय. अरे वा, घडी घडी काळ वा, कैलास बा वा, काय गोड प्रमाण आहेत. काय अर्थच असा आहे की तो थांबत नाही. काळ 0-0 मिनिटाला घेऊन चाललाय. नाशिक काय, बीड काय, जगातल्या प्रत्येक व्यक्तीला काळ घेऊन जातो. तो थांबत नाही. एकदा तुमचा श्वास संपला, तुमचा वेळ संपली की तो येऊन जातो. तुमच्या कपाळावर लिहिलेला आहे, घेऊन जातो तुम्हाला. थांबत नाही. घडी घडी काळ वाटयाची पाही. मात्र एक वाक्य आहे का, संतांनी आपल्याला काय जागं केलं, हा काळ येण्याच्या अगोदर आपण सावधान व्हा. आपला जो मिळालेला काळ आहे, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मिळालेला काळ कसा घालवा, काळ सारावा चिंतने. चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे, भजनामध्ये काळ गेला पाहिजे. म्हणून आपला काळ मात्र
कुणाचं तरी वाईट करण्यात चाललाय, आपला काळ कुणाचे तरी बांध करण्यात चाललाय, आपला काळ कुणाचं तरी नाव ठेवण्यात चाललाय, आपला काळ पापामध्ये चाललाय. नका हरी भजनाविन काळ घालवू नको रे, भजनाविन काळ घालवू नको रे, हरी भजनाविन काळ घालवू नको रे, हरी भजनाविन काळ घालवू नको रे. चोरीच्या सापा भिवून बाबा, चोरीच्या सापा भिवून बाबा, साप भिवून बाबा, साप भिवून बाबा. भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा जीवा, भेटी नाही जीवा जीवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरी भजना दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना वीर काळ घालवू नको, हरी भजना वीर काळ घालवू नको, हरी भजना हरी भजना पाठ हे आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे नाही, पण घरी घेऊन जा. आपला काळ पापामध्ये घालू नका, आपला काळ व्यभिचारामध्ये घालू नका, आपला काळ कोणाच्या तरी आपल्या डोक्यात घाल्यामध्ये घालू नका. काही मिळत नाही महाराज, काही प्राप्त होत नाही. उलट हा काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल भजनामध्ये घालवा. मी एक कोणाचं तरी काल स्टेटस पाहिलं, लय आवडलं मला. तुम्हाला सुख मिळालं म्हटले, तुम्हाला श्रीमंती मिळाली, तुम्हाला पैसा मिळाला, तुमचं बंगला झाला. ज्यावेळेला तुम्हाला जास्त सुख मिळतं म्हटले श्रीराम महाराज, त्यावेळेला जास्त भजन केलं पाहिजे. नेमकं माणसं दुःखात भजन करा, वाईट वेळ आल्यावर देवाला नामस्मरण. तसं नाही, ते विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा. काय तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही दुःखात भजन नका करू. तुमचं चांगली द्राक्षाची बाग गेली, भरपूर पैसा मिळाला, त्यावेळेला तुम्ही सुखामध्ये सुद्धा भजन करा. दुःख वाट्याला आलं तर दुःखातही भजन करा. सुखात का भजन करायचं? सुखात भजन तुम्हाला भरकटू देत नाही आणि दुःखातलं भजन तुम्हाला नाराज होऊ देत नाही. काय भजन आहे महाराज. सुखामध्ये तुम्ही भजन करा, तुम्हाला ते भरकटू देणार नाही, तुम्हाला ते माजू देणार नाही मराठी भाषेत. आणि दुःखात जर भजन केलं तर ते तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही, ते तुम्हाला संकट येऊ देणार नाही. भजन फार महत्वाचं आहे, पण ते काळा आपल्या मिळालेल्या काळामध्ये करा. पुन्हा सांगतो, वेळ निघून गेली, काळ निघून गेला की मग फायदा होत नाही. ते आज तुम्ही आता ऐकताय ना, आजपासून नियम करा, आजपासून शिका. संत आपल्याला जाग करतात. क्षणाक्षणाला, मिनिटा मिनिटाला तुमचं आयुष्य चाललंय, विचार करा. अभंगाचं पहिलं क्षणी हाची हाची
देवाच्या पहिल्या चरणात जाग केलंय आपल्याला. क्षणोक्षणी हाची करावा विचार. आपण विचार केला पाहिजे. काळ आलाय, काळ नेणार आहे, कधी जाईल सांगता येत नाही, पण तो काळ येण्याच्या अगोदर तरावया पार भवसिंधू पुनरपि जननम पुनरपि मरणम यह संसारे खडू दुस्तरे. ज्या संसाराचं वर्णन केलंय शास्त्रानं, त्याच्यातून तुम्हाला पार होता येईल का? तुम्हाला संधीचं सोनं करता येईल का? जीवन तुमचं मोक्षाकडे जाईल का? जीवन तुमचं भजन मार्गानं देवाच्या पायापर्यंत जाईल का? याच्यासाठी विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार. त्या रामायणामध्ये राम लक्ष्मण आणि सीतामाई वनवासात निघाल्यावर, तुमचा नाशिक जिल्हा आहे, या पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्र राहिले. भाग्यवान आहेत तुम्ही. या जगातला सगळ्यात भाग्यवान जिल्हा नाशिक जिल्हा आहे. बरं, जगातला म्हटलो मी तुम्हाला. सगळे या नाशिक जिल्ह्याला. काय नाही महाराज, इथं संप्रदायाला सौंदर्यच नाशिक जिल्ह्यानं दिलं महाराज. काय सौंदर्य महाराज. कीर्तन कसं असलं पाहिजे, त्याची सजावट कशी असली पाहिजे, नाशिक जिल्ह्याचं फार मोलाचं योगदान आहे संप्रदायाला. आणि प्रभू रामचंद्राची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. रामचंद्र राहिलेले आहेत, त्र्यंबकराज आहेत, त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे. माझ्या निवृत्तीनाथ महाराजांची संजीवन समाधी त्र्यंबकला आहे. विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज आहेत, ज्यांनी ज्ञानोबाराय आपल्याला दिले, ज्यांनी ज्ञानेश्वरी आपल्याला दिली. त्या ज्ञानोबारायांचे गुरु आपल्या जिल्ह्यात आहे. हनुमंतराय काय नाही महाराज. नाशिक जिल्ह्यामध्ये अंजनेरी काय ब्रह्मगिरी आहे, सगळं आहे. गंगेचा उगम आहे, गोदावरीचा उगम आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र राहिलेले आहे. थोडंसं माझं लक्ष देऊन ऐका. 10 मिनिटाची एवढी कथा. कुणी केलाय भवसिंधू पार? कसा विचार केला पाहिजे? कीर्तन ठेवलंय सुयश दादानं, पांडुरंग बाबा निघून गेलेत, एवढ्या गोड चाली, एवढं गोड कीर्तन रंगलंय. मग हे कीर्तन शिकण्यासाठी आहे तर घरी घेऊन जा. आणि मग प्रभू रामचंद्र, लखन आणि सीतामाई प्रारब्धानं मिळालेला वनवास घेऊन गंगेच्या काठाला उभे आहेत. गंगेच्या पलीकडच्या काठाला जायचे. आणि पलीकडच्या काठाला जाण्यासाठी त्या काळामध्ये रोड नव्हते, पूल नव्हते, कारण नितीन गडकरी नव्हते. आता काय कुठंही पूलच आहे महाराज. कुठंही समृद्धीला पूल, कुठंही पूल. त्यांचं नितीन गडकरी नाव बदलून रोडकरी केलं पाहिजे, नितीन रोडकरी. खूप रोड झाले आपल्याकडे. आता उड्डाण पुलं झाली, सुविधा झाल्या. तर त्या काळामध्ये गंगेला पलीकडे जायला एकच साधन असायचं, म्हणजे नाव आणि नावाडी. पलीकडच्या काठाला एक नावाडी उभा आहे, नावेमध्ये बसलेला आहे. इकडं राम लक्ष्मण सीतामाई उभी आहेत. तुम्ही नाशिक जिल्ह्यातले आहात. सगळ्या आईनं, सगळ्या पुरुषांनी माझ्याकडे बघा. फार सुंदर कथा आहे, फार तुमचं मन भरून येईल. ऐका ऐका. पलीकडच्या काठाला तो नावाडी नावेमध्ये बसलेला आहे. चित्र डोळ्यासमोर आणा. अलीकडच्या काठाला रामचंद्र लक्ष्मण सीतामाई आहेत. आणि प्रभू रामचंद्रानं हात केला त्याला, ए नावाडी, अरे ए नावाडी, अरे अलीकडे. आणि तो पलीकडच्या काठचा नावाडी नाव हाकत अलीकडच्या काठाला आलेला आहे. प्रभू रामचंद्रानं त्याला हात जोडलाय आणि हात जोडून विचारणा केली, का रे काय तुझं नाव? तो म्हटला, माझं नाव केवट आहे. किती सुंदर नाव आहे रे. काय काम करतोस रे? काही नाही, या नावेत माणसं बसवतो, या काठचे पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला सोडतो. 10 रुपये तिकीट आहे. कुणाकून आडल्या नडल्याकून 100-20 रुपये घेत नाही, 10 रुपये घेतो. इमानदार आहे. या काठचे माणसं तिकडं सोडतो, तिकडचे इकडं आणतो. एवढंच माहिती आहे मला. हरिपाठ काही माझ्या पाठ नाही, दातीन धाडा काही मला दिनेश महाराजासारखा येत नाही, ओंकार महाराजासारखा माझा शेटजी लागत नाही, कैलास महाराजासारखा माझा आवाज गोड नाही, साखरे महाराजसारखं मला बोलता येत नाही, पांगरे महाराजसारखे पोरं मला शिकवता येत नाही. मला फक्त एकच काम येतं, या काठचे माणसं नावेत भरवतो, पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या भरवतो, अलीकडच्या काठाला आणतो, 10 रुपये घेतो. एखादा रात्री लईच गरजेचं आहे आणि त्याला पलीकडे जायचं तर त्याला 200 मागत नाही. इमानदार आहे. अरे वा, म्हणजे नावाडी आहेस हो. म्हटले मग ऐक ना, आम्हाला सुद्धा नावेची गरज आहे. मी राम आहे, अयोध्येचा राजकुमार. हा माझा भाऊ आहे लखन, ही माझी पत्नी सौभाग्यवती सीता आहे. प्रारब्धानं आम्हाला वनवास मिळाला आहे, आम्हाला पलीकडच्या काठाला जायचंय, तुझे नाव पाहिजे. इतकं गोड बोलावं लागतं काही मिळवायचं असेल. एखाद्याकडून काही घ्यायचं असेल ना तुम्हाला, तर अशा हात जोडून गोड बोलत. नम्र झाला होता तेने कोणीले तेने कोणीले तेने कोणीले नम्र झाला भूता प्रमाणाचे तुको भराय.
देवाला नम्र नाही व्हायचं पण माणसाला व्हायचं बरं. भूता भूता म्हणजे माणसं नम्र होत राम राम घालत जा. काही काही राम राम सुद्धा घालत नाही जे हरी घालत. या मोबाईलनी मात्र बंदच केलं ते. पूर्वी राम राम घालायचे लोक गावात गेले की आता मोबाईलमध्येच असतात त्यामुळे कोणी वर पाहतच नाही. तू राम राम केला पण मोबाईलमध्येच गेला म्हणजे असं झालं. आता ते राम राम जे हरी राहिलं नाही रामकृष्ण हरी. म्हणून आपण नम्र राहिलं पाहिजे. कायम एक वाक्य सांगू तुम्हाला कुणाकडून काही घेता येत फक्त तुम्ही गोड बोला नम्र हात जोडाव. आमचे महाराज सांगायचे म्हणे एका पाटलानं शेतामध्ये एकाची म्हैस आली आणि त्यानं चारा खाल्ला म्हणून पाटलानं शिक्षा दिली की भर चौकात ज्याच्या म्हैसीनं चारा खाल्ला गाईनं चारा खाल्ला त्याला 50 चापकं मारायचं. पाटलाचा आदेश पांगरे महाराज भर चौकात ज्याच्या गाईनं माझ्या शेतातला गहू खाल्ला त्याच्या अंगावर 50 चापकं मारायचे. धावतच घरी आला आई 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 गावातल्या पाटलानं मला चौकात 50 चपकं मारण्याची फटकारे मारण्याची सजा दिली. आई म्हटली काहीच करू नको गेल्यावर फक्त पाटलाला साष्टांग लोटांगण घाल डायरेक्ट पाया पड म्हटलं. काय सोपा उपाय महाराज. धावतच आला पाटील माफ करा. कोण चाबूक मारील महाराज नाहीच महाराज. एक वाक्य सांगतो तुम्हाला. तुम्ही एखाद्या पाटलाकडे जाऊन नुसतं म्हणले ना काय तुमचे द्राक्षे आलेत पाटील. नाशिक जिल्ह्यात 1 नंबरचा बाग हो तुमचा गहू तो काय भारी आलाय अरा चालेल नाही हो पाटील तुम्हाला. तो म्हणतो तुम्हाला बैलजोडी लागते का घेऊन जा. ट्रॅक्टर लागतं का घेऊन जा. फक्त गोड बोलायचंय महाराज. जिभेवर मध ठेवायचं आणि डोक्यामध्ये बर्फ ठेवायचं. एवढं सुद्धा माणसं करू शकत नाहीत का. मधु तिष्ठती जीवाग्रे. डोक्यावर बर्फ ठेवा जिभेवर मध ठेवा. हो मी खरंच सांगतो तुम्हाला वारकरी संप्रदायाचे कळस आहेत तुकाराम महाराज. कळस 2-4 अभंग पाठ केलेला साखरे महाराज नाही. 10-5 चाली येणारे कैलासभाऊ ओंकार महाराज नाही. दिनेश महाराज नाही. आम्हाला घडवणारे आमच्या सगळ्यांकडून बोलून घेणारे संप्रदायाचा गाथा म्हणजे तुकोबा आहेत महाराज. कायम ध्यानात ठेवा. अरे एक अभंग ज्यांनी समाजासाठी दिला व संसाराच्या नावावरती तुळशीपत्र ठेवलं आणि जगाचा उद्धार व्हावा म्हणून आपला संसार सोडून जर परमार्थ केला असेल तर एवढ्या उंचीला गेलेले तुकोबार आहेत. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा एवढा एवढे श्रीमंत तुकोबार आहे. पण काय नम्रता आहे महाराज. मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी रोज ऐकला पाहिजे अभंग. मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा रवा लहानपण देगा देवा. लहान व्हा नम्र रहा. नम्र हात जोडा. प्रभू रामचंद्रानं हात जोडलेत. केवळ नाव पाहिजे. तू पाहिजे पलीकडच्या काठाला जायचे. तो केवट म्हटलं त्याच्यासाठी हात जोडलेत होय. त्याच्यासाठी मला तिकडून इकडं बोलवलंय. माझा उद्योगच आहे म्हटले. बरं झालं तुम्ही आलात. पण काय म्हटले मला तुम्हाला नाव द्यायचे नाही. ऐका बरं प्रसंग. रामचंद्र नाव मागतायत. केवट म्हणतोय मला नाव द्यायचे नाही.
जगातला पहिला व्यक्ती आहे बाबा देवाला नाही म्हणणार। इथं देवाचे दूत आले तरी आपण नाही म्हणणार। दूत इंद्र चंद्र जर आले अहो लक्ष्मी आली नुसती तर आपण म्हणतो देवाची कृपा झाली। देव कधी यायचा? देव आलाय, देव विश्वाचा मालक हात जोडतोय, केवट नाव पाहिजे आणि केवट म्हणतोय मला द्यायची नाही। काय प्रसंग आहे। रामचंद्र त्याला म्हणतात अरे एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात मी जावं म्हणून, गावोगावी सप्ते चाललेत मी जावं म्हणून, 1-1 किलोचे टाळं छटाकावर आलेत रे मी जावं म्हणून, रोज गायक गातोय वादक वाजवतोय महाराज रोज फिरतोय, अजून स्वप्नात नाही मी, पाहायला सुद्धा भेटत नाही मी, योग्याला नाही तप्याला नाही रे, अरे मी आलोय तुझ्या आणि मला नाही म्हणतो। तर केवट म्हटला तुम्ही आलात ना, मी थोडी नाव घेऊन आलो, नाव तर माझी आहे ना। तुम्ही राम असाल, तुम्ही राम प्रभू असाल, तुम्ही अयोध्येचे राजे असाल, पण या नावेचा मालक मी आहे, ही नाव मला द्यायची नाही। रामचंद्र पुन्हा त्याला म्हटले अरे तुझ्यासारखे नावाडी लाखांनी उभी राहतील, तुझ्यासारख्या नावा रांगेला लागतील, मला नाही म्हणतोस? मग तो म्हटला मग तुम्ही तयार करा ना, मी कुठं नाही म्हणतो, तुम्ही नाव तयार करा, नावाडी तयार करा, तुम्हाला जमतंय म्हणे, माझी काय अर्थ तर त्याचा माझा विरोधच नाही, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे माझी नाव मला तुम्हाला द्यायची। रामचंद्र त्याला म्हटले काय झालं रे नाव द्यायला? काही नाही म्हटले राग नका येऊ दे, पण मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या जानकी मातेच्या स्वयंवराला जात असताना विश्वामित्र ऋषीच्या बरोबर चालत असताना तुमचा एक पाय एका दगडाला लागला आणि त्या दगडाची बाई झाली। म्हटले हो, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने, शिळा होती मनुष्य झाली ज्याच्या चरणाची चाली, पदी लागता दिव्य भवानी गेली। तुमचा पाय लागला दगडाची बाई झाली, तुमच्या पायानं जर दगडाची बाई होते तर माझी नाव लाकडाची, माझी नाव लाकडाची आहे। बरं त्या दगडाला तुमचा एकच पाय लागला, इथं माझ्या नावेला दोन्ही पाय लागणार। तुमचे दोन्ही पाय जर माझ्या लाकडाच्या नावेला लागले आणि त्या नावेची जर दुसरी बाई तयार झाली तर पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, माझं आयुष्य गेलंय त्याच्यात, त्यालाच मला 2000 किलोमीटर रोज फिरावं लागतं, सासवडला नगरला रोज जावं लागतं, रोज बोंबलत फिरावं लागतं, एकच आहे, 2 जर झाल्या तर प्रभू मग कसं हो, त्याच्यात ही माझं साधन आहे पोट भरायचं, काय करू आता? रामचंद्र म्हटले असं कुठं होत असतं का? म्हणजे झालं ना मागच्या महिन्यात तुमच्या पायानं दगडाची बाई झाली का नाही? हो, म्हणजे मग लाकडाची होणार नाही कशावर? म्हटले मग आता एक काम करावं लागेल, म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर मग तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, तुमच्या पायाच्या मातीनं झाली होती, मग एक काम करावं लागेल, माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील, माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय मातीच्या वेगळा धुवून काढला की नावेत मांडायला हरकत नाही। आणि म्हटले पात्र 11:30 वाजले, त्यानं ती काठवट आणली, काठवट आता ही MS-90 MS-85 ही जी जुनी माथारी आहे, पदर घेतलेली, कुंकू लावलेली, बुक्का लावलेली, जुन्या माथारीला काठवट भाकरी करायला असायची। आताच्या MS-16-15 गुगलवर म्हणायचं काठवट असं, म्हणजे गुगलवर असं जातं असं, तेव्हा ती चित्रात येईल, आता ती राहिली नाही, आता ती काठवट तेवढंच एक आटम त्याच्या घरात महाराज काठ, दुसरं नाहीच नव, ती काठवट आणली, माझ्याकडे बघा फार गोड आहे, पहिलं चरण कळलं ऐका, कुणी भवसिंधू पार केलाय ऐका ऐका, ती काठवट मांडली, काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको, काय तिचं भाग्य महाराज, ती पाणी वाचायला लागली, केवटानं पाय धुवून काढला, उजवा पाय धुवून झाला, डावा पात्रात आला, डाव्याला पाणी सुरू झालं, आता डावा धुवून काढायचा आणि नावेकड निघायचं, तेवढ्यात ते केवट म्हटलं तिकडं कुठं निघाले, ते उजव्याला माती लागली, मांडा, उजवा पात्रात आला तर डावा खाली जायचा, डावा पात्रात आला तर उजवा खाली जायचा, असा अर्धा तास पाय धुण्याचा कार्यक्रम चालला। शेवटी लखन रागीट होते शेजारी, ते लखन म्हटलं हे केवट अरे कुठपर्यंत पाय धुतो, याच्यातच आमचं कीर्तन घालू तू की काय? हे केवट अरे वर्ष श्राद्ध करायचंय, अजून ते बापाबद्दल बोलायचं, काय चाललंय, उरकव ना, पुढं कीर्तन करायचं। अरे म्हटलं मग आमची बोलीच तशी आहे ना, तुम्ही रागवू नका, आमची बोली अशी आहे, पायाला माती लागली तर माझ्या नावेची बाई होईल। मग एक काम करा म्हटले, एक पाय असा पात्रात ठेवा आणि एक पाय असा हातदार ठेवा। आता एका पायावर माणूस जास्त वेळ उभा राहू शकत नाही, माझाच तोल चाललाय, मी जर असा माईक धरला तर 1-2-5 मिनिटं मला उभं राहता येईल, बरोबर आहे? ज्याला पाय दिलाय ना देवानं त्याला एका पायावर उभं राहता येत नाही, बरं, ज्याला नाही त्याला उभं राहतं, देवाची करामतच अशी, बरं।
ज्याला पाय दिले 2, एका पायावर लय वेळ उभा राहू शकत ना. तर मी असा माईक धरला 1-2-5 मिनटं, तर दिनेश महाराज मला 2-5 मिनटं उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्र एका पायावरती उभं राहिल्यामुळं तुम्ही माझ्याकडे बघा, लय गोड आहे बरं का. एका पायावरती तोल गेला आणि धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून त्या केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला. ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण सगळेजण रोज प्रयत्न करतोय, भजन करतोय, टाळ वाजवतोय, नामस्मरण काय, पूजा काय, विधी काय, हो सगळं त्याच्यासाठीच चाललंय महाराज. पण तो हात काही डोक्यावरती पडत नाही. तो हात सहजच केवटाच्या डोक्यावरती पडला, आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले आणि नावेमध्ये प्रभू रामचंद्राला बसवलं. नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि जोरात जोरात केवट हसायला लागला. तर हसणाऱ्या केवटाला प्रभूनं विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून असतो की काय, आमच्या अंगावर वल्कल आले म्हणून असतो की काय, झालं काय असायला. नाही म्हटले प्रभू, तुम्हाला फसवलं. म्हटलं मी आज काय फसवलं, कशाचा दगडन, कशाची बाईन, कशाचा पायन, कशाचं काय हो. म्हटलं म्हणजे अहो म्हणले इंद्रानं अस्तुभान नावाचं पातक केलं होतं. गौतम ऋषीनं त्या अहिल्याला श्राप दिला होता, दगड होशील. त्यांची बाई दगड झाली होती, तिनं उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील. असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं पायानं माझ्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं तू तर आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, एका पायावर उभं केलं आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर फार सुंदर आहे महाराज. केवट म्हटला, प्रभू, ओ प्रभू, लाखांनी माणसं या काठची त्या काठाला मी नेली, पण माझ्या जीवनात नदी रोज मी पार करायचो, रोज मी या नदीतून माणसं पलीकडच्या काठाला सोडायचो. ही संसाराची नदी रोज माझ्या वाट्याला होती प्रभू. या काठाहून त्या काठाला अनेक जण सोडत होतो, तिकडच्या इकडे आणत होतो, पण माझ्या जीवनात ही नदी कधी पार झाली नाही. हा भवसिंधू मला कधी चुकला नाही. पण आज विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला. जो नावा तयार करतो, जो नावाडी तयार करतो, गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरुत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम, ज्याच्याबद्दल भगवद्गीता बोलते, असा माझा भगवान माझ्या दरवाजात नाव मागायला आला. तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आले. आणि मग मला कळालं, माझ्या आईनं मला सांगितलं, एवढीच संधी आहे बघ, एवढीच संधी आहे केवट. माझ्या आईनं सांगितलं मला, एवढीच संधी आहे, सगळ्या नावाड्याला घरी पाठव, सगळ्या गावाला घरी पाठव आणि त्या रामप्रभूला म्हण, तुमचे पाय धुतल्याशिवाय तुम्हाला मी माझ्या नावेत बसू देणार नाही. माझ्या आईनं मला सांगितलं, मला मिळालेली संधी होती, तुम्ही माझ्या दरवाजात आले होते, आईच्या सांगण्याहून मी संधीचं सोनं केलं, तुमचे पाय धुवून काढले, तुमचा आशीर्वादही घेतला, पायही धुतले, आशीर्वादही घेतला आणि प्रभू रामचंद्र आज तुम्हाला नावेत बसून मी अलीकडच्या काठाला आणलं. नक्की माझं जीवन आता भवसिंधूच्या पलीकडे गेलंय. आता मला काही करायची गरज राहिली नाही, आता कुणालाच नावेत बसवण्याची गरज राहिली नाही. का मी भवसिंधू पार झालो. क्षणाक्षणाला ज्या गोष्टीची लोक वाट पाहतात, तो क्षण माझा आनंदाचा आला आणि देवानं माझ्या डोक्यावरती हात ठेवला. आज माझं जीवन कृतकृत्य झालं प्रभू. माझ्या जीवनात संधीचं सोनं झालं. तुकाराम महाराज आपल्याला संधीचं सोनं कोणतं करायला लावतात. आता जी कथा सांगितली याचा विचार करायला लावतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. रावया पार भव सिंधू, रावया पार भव सिंधू. क्षणक्षणी हाची करावा विचार, क्षणक्षणी हाची करावा, क्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. करावया पार
क्या बात आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात वारंवार आपल्याला हेच शिकवलंय, क्षणोक्षणी हाची असा विचार करा, संधीचं सोनं होईल का, माझ्याही घरी देव येईल का, माझ्या डोक्यावरती कधी रामाचा हात पडेल का, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. नाहीतर मग काळ टपलेलाच आहे महाराज, तो घेऊनच जाणार आहे. तो विचार करत नाही तुम्ही बालपणात आहेत का, तरुणपणात आहेत का, म्हातारे झालात का, तुमची लई गरज आहे. काळ थांबत नाही, पण तो काळ येण्याच्या अगोदर आपला काळ हरिभजनामध्ये घालवा, आपला काळ विचारामध्ये घालवा, आपला काळ कुणाचं तरी चांगलं करण्यामध्ये घालवा, परोपकारात घालवा, भजनामध्ये घालवा, नामस्मरणात घालवा. नाही तर मग काळ तर तुम्हाला घेऊनच चाललाय गड्या. पुन्हा पुन्हा सांगतो, काळ बदला घेतो. बरं या साहेब बसा. काळ बदला घेतो, पुन्हा ध्यानात ठेवा, काळ कुणाचा विचार करत नाही. तुम्ही आत्ता तो काळ, आता काळ बदला घेतो. माझा बदला घेतला काळ, काल शुगर झाली. तुम्ही किती पळा, किती रात्रंदिवस जागा, काळ सोडत नाही तुम्हाला, बदलाच घेतो मला. म्हणून पुन्हा ऐका, काळ सोडत नाही, काळ बदला घेतो. म्हणून काळ चांगला घालवा. भला किसी का कर न सके तो, पुढील आवाज, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना. कधीच कधीच कोणाचं वाईट करण्यामध्ये काळ घालू नका. तुम्हाला धृतराष्ट्र माहिती आहे? धृतराष्ट्र, महाभारतातला धृतराष्ट्र माहिती आहे? सगळ्यांना माहिती. धृतराष्ट्राला 100 पोरं होती. किती मुलं होती आई? 100 पोरं होती. कौरव 100 आणि पांडूला 5 मुलं होती. पांडव ज्याला म्हणतो आपण. आई काय, तर धृतराष्ट्राला 2ही डोळ्यानं जन्मांध होतात. 2ही डोळ्यानं साहेब त्याला दिसत नव्हता, आंधळा होता. आणि नेमकं पांडू गेल्यामुळं राजगादीचा वारस झाला, तो मालक झाला, सत्ता मिळाली. ऐका, एका काळातला सम्राट झाला. मुख्यमंत्री नाही बरं, प्रधानमंत्री नाही, सम्राट. अफगाणिस्तानपर्यंत जो गांधार प्रदेश आहे, आता त्याला अफगाणिस्तान म्हणतो आपण, तो सुद्धा आपल्याकडे होता त्यावेळेला. आणि तेवढ्या मोठ्या साम्राज्याचा धनी कोण होता? धृतराष्ट्र होता. दिल्लीचं तख्त त्याच्याकडे होतं त्या काळात. ऐका, सम्राट झाला सम्राट. धृतराष्ट्र सम्राट होता रे. नाशिककर, निपाड तालुका घेऊन जा घरी, दारणा सांगवीकर प्रत्येकानं घेऊन जा. या सुयशनी एवढा चांगला कार्यक्रम बापानिमित्त ठेवलाय, एवढे लोक जमा झालीत, एवढा चांगला कार्यक्रम चाललाय, 11:15कडे काटा चाललाय, गोड गळ्याचे गायक वादक, एवढ्या कथा चालल्यात. तुम्ही त्या कथेमध्ये मग्न होतायत, कीर्तन ऐकतायत, घरी घेऊन जा. ऐका ऐका, त्या धृतराष्ट्राला सम्राट होण्याची संधी मिळाली महाराज, पण सगळा काळ त्याचा पापात गेला. पोरं अविचारी निघाली, पोरं पापी निघाली, दुराचारी निघाली. स्वतःच्या सुनाला दरबारात आणलं, थांबवलं नाही त्याला. थांबू शकत होता, राजा होता, सम्राट होता, पण पुत्र स्नेह मोहितू. ज्ञानोबारायांनी ओवी दिली त्याची. पुत्राच्या स्नेहामध्ये मोहित झाला. पोरग जसं सांगेल तसं पापात सहभागी होत गेला. असं करतोय का? कर. अरे करून नका देऊ, पाप करून नका देऊ पोरांनी. नका नका. पूर्वीचा बाप आठवा जरा. आपला बाप जर असेल ना दारात, तर आपली ताकद नव्हती त्याच्या समोरून जाण्याची. माझ्या बापाच्या समोरून जाण्याची नव्हती तर पोरगा बाप आला म्हणूस तर घरामध्ये पुस्तक हातामध्ये घ्यायचा. आता तोच पोरगा बापाच्या समोर पुड्या खाऊन बापाच्या पायावर पिचकाऱ्या आणतो. म्हणजे त्याचं कारण बापच पुडी खातो ना, बापच मोबाईल मध्ये आहे ना. पोरगा कसा नाही राहणार? माझी विनंती असेल, बाप फार गरजेचा आहे. मला नुसतं बापाची कीर्तनं ठेवतो आपण. साखरे महाराज पाहिजे, काय बाप सांगतो, ओंकार महाराज गायला पाहिजे, दिनेश महाराज पाहिजे. अहो हे कीर्तनं ठेवतोच आपण, पण शिकण्यासाठी आहेत. बाप फार बापाचं वजन असलं पाहिजे घरात. बाप घरात आला ना, पोरगा पुस्तक घेऊन बसला पाहिजे, असा बाप बना. बापानं कधी व्यसन करू नका, म्हणजे पोरं करणार नाहीत. नाही तर वाईट झालं महाराज, न सांगितलेलं बरं असं झालंय. तसंच घडलं. दुर्योधनानं सुनाला आणलं, सुनाला द्रौपदीला आणलं दरबारात, थांबवलं नाही त्यानं. एवढं मोठं युद्ध झालं महाभारताचं. भगवान कृष्ण सांगायला गेले,
5 गावं द्या, 5 गावं शांती दूत म्हणून विश्वाचा मालक गेला. धृतराष्ट्रानं ऐकलं नाही महाराज. सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही म्हटलं. एवढा पापात काळ गेला. एका काळातला सम्राट होता, एका 100 पोराचा बाप होता रे. अफगाणिस्तान पर्यंतच त्याचं राज्य होतं, सम्राट होता. पापात काळ गेला, काळानं बदला घेतला. इतके बेकार दिवस आले. ऐका ऐका, 100ची 100 पोरं एकट्या भीमानं मारली. बरं, अर्जुनाने नाही मारली. अर्जुनानं बाकीचं सैन्य मारले, भीमानं 100 पोरं मारली. महाभारतात नीट ऐका, महाभारताचा खलनायक अर्जुन नाही, महाभारताचा खलनायक भीम आहे. भीम मला अर्दंड होता तो. एका गदेतच काम करायचं. एका एका गदेत मांड्या फोडल्या त्यानं कौरवाचे. विकर्ण काय, कोण काय, कोण काय, त्यो दुःशासन काय, आणि हा तुमचा दुर्योधन काय. मांड्याच तोडल्या. माझ्याकडे बघा दादांनो, 100 पोराचा बाप, 100ची 100 पोरं डोळ्यासमोर मिली रे. काळानं बदला घेतला. पाप बदला घेतं. बरं, पाप तुम्हाला मोकळं सोडत नाही. पाप करू नका, नका नका. कुणाच्या टोप्या आपल्या डोक्यात घालूच नका. कोणाचे 2000 रुपये सुद्धा खाऊ नका. कोणाची शेती नकाच घेऊ गड्या. कोणाचे पैसे खाऊ नका. बदला घेतो रे काळ. अर्ध ऐकलंय तुम्ही, अर्ध भगवान देताय, तो 56 फाडके देताय. सगळ्याला पाठ आहे. हो, दिनेश महाराज लय थाटात लोक सांगतात पांगरे, भगवान देता है 56 फाड़के देता है. अरे 56 फाड़के देता है, पण लेता है तो चमडी उधड़ के लेता है. काळजीच करू नका रे. घेताना असा बदलाच घेतो महाराज. काय बदला घेतला ओंकार महाराज, कैलास बाबा बदला असा घेतला. पांगरे बाबा, दिनेश महाराज बदला असा घेतला. 100ची 100 पोरं मेली. राज्यातून पाय उतार झाला. धर्मराजा गादीवर बसला. एका रूममध्ये राहायचा हा धृतराष्ट्र. आणि 2ही डोळ्यांना आंधळा. ती गांधारीन ते 2 जण. आणि भीम जेवायला बसला तो धृतराष्ट्र, की त्याला एक एक पोरगा कसा मारला याची कथा सांगायची. काय बदला घेतला बघा काळान. रूम मध्ये बसला जेवायला, की भीम म्हणायचा, ए काका तुझा दुःशासन असा मारला. काका दुर्योधनाची मांडी अशी तोडली, याच्या खांद्यावर गदा मारली. डोळ्यात अश्रूच्या धारा यायच्या रे. ऐका ऐका, शेवटी बोलणं सहन झालं नाही. अरण्यात निघून गेला. एका काळातला सम्राट, एका काळातला राजा, दिल्लीचा बादशाह एका काळातला अरण्यात निघून गेला. त्या अरण्याला वनवा लागला दिनेश बाबा, आणि त्या जाळामध्ये अडकला. तर ऐका ऐका, कोणत्या बाजूनं जाळ येतो त्याला डोळ्यानं दिसत नव्हतं. जिकडं पळल तिकडं अंगाला चटके लागले रे. इतका भयानक मृत्यू वाट्याला आला, जळून खाक झाला. एका काळातला सम्राट जर पापामध्ये काळ घालवतो तर त्याला काळ बदला घेतो. त्याला सुद्धा लाही लाही करून मारावं लागतं. त्याचा सम्राट भगवान कृष्ण ज्याच्याकडे येतात, असा जर सम्राट पापामध्ये काळ घालवतो तर त्याला काळ सोडत नाही. आपण कशाला काळ बर्बाद करता? कशाला कुणाचं वाट्याचं आणि कुणाच्या दुःखाचं घेऊ नका महाराज. पापामध्ये काळ घालू नका. काळ चिंतनामध्ये घालवा, काळ नामस्मरणामध्ये घालवा, संधीचं सोनं करण्यामध्ये घालवा. केवटासारखा महाराज कळलं. असा काळ इतक्या लवकर का घालायचा? करू ना जरा दमानं. अहो दमानं चालणार नाही. काळ येऊन ठेपलाय. अभंगाचं दुसरं चरण. नासिवंत देह जाणार सकळ. नासिवंत देह जाणार. नाशिवंत देह
करू नका. क्षणोक्षणाला विचार करा. त्याचं कारण हा नासकादी आहे. काल जसे तुम्ही दिसत होता तसे आज दिसत नाही. आज जसे तुम्ही दिसताय तसे उद्या दिसणार नाही. जसे तुम्ही बालपणात दिसत होता तसे तरुणपणात दिसत नाही. तरुणपणात 40 वर्षापर्यंत तुम्ही जसे पॉश दिसत होता, म्हातारपणामध्ये नाकमुख गळू लागले, लाळ आणि शेंबूड श्वान परिगती झाली, अवघे करते हाड हाड. संत म्हणतात देहाला नाश दाश नश्यती धातू लागलेला आहे. तो विनाशाकडे वाटचाल करतो, संपत जातो. काल तुम्ही आहात तसं गर्व करू नका बरं. दिनेश महाराज आहेत वाजवायला म्हणून सांगतो, कधीच कोणत्या गोष्टीचा माज करू नका. माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. औकात क्या तेरी, औकात क्या तेरी, क्या शान है. माटी के पुतले तुझे कितना गुमान, माटी के पुतले तुझे कितना गुमान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. गर्व करू नका. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. लक्षात ठेवा, एवढा चांगला कार्यक्रम घरी घेऊन जा. सारी अवघी कामे खोटी, अंती जाणे मसनवटी. शरीराची होय शरीराची होय शरीराची म्हणावं लागतं. नका नका नका. लक्षात ठेवा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. सांस रुक जाएगी, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का. किती प्रमाण म्हणता येतील. देह जाणार जाणार यासी काळोबा खान. या पांडुरंग दादाचा एक पोरगा मिलिटरीमध्ये आहे, विशाल नाव आहे त्याचं. 5-6 फोन केले त्यानं मला सकाळी. मला म्हटलं बाबा मला वडिलाच्या पुण्यस्मरणाला येता येत नाही. किती त्याला आठवण येत असेल आज बापाची. मला ज्याचा बाप जातो त्याला विचार आहे. माझा बाप गेलेला आहे मला माहिती आहे. बाप तो बाप असतो ना. सुट्टी मिळत नाही त्याला, देशाची सेवा करतो. वरचा काळ यायच्या आधी देशाची सेवा केली तरी देव मिळतो बरं. वरचा काळ यायच्या आधी धर्माची सेवा केली तरी देव मिळतो. वरचा काळ यायच्या आधी गावाची सेवा केली तरी देव मिळतो. वरचा काळ यायच्या आधी आईवडिलांची सेवा केली तरी देव मिळतो. जिवंत असताना करा, गेल्यावर काही फायदा नाही. जिवंत असताना करा. ऐका, त्या नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका आहे. तुम्ही सगळे ऐकणारी चांगली आहेत माझ्याकडे बघा. आणि त्या पारनेर तालुक्याला एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. दिनेश महाराज अण्णा हजारेंचं गाव आहे ते. त्या राळेगण सिद्धीला 2023च्या डिसेंबर महिन्यामध्ये एक सौरभ आवटी नावाचा पोरगा शहीद झाला. तो पोरगा असा होता, वयाच्या 22व्या वर्षी संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीमध्ये तो पास झाला. सांगळे साहेब अभ्यास करून बॉडी बनवून
तो पोरगा देशाच्या मातीसाठी 2018 साली 22 वर्षाचा सीमेवर लढायला गेला. त्याचे वडील पोलीसमध्ये आहेत, 1 लाख पगार येतो. आई पण चांगली आहे, घरी शेती भरपूर आहे आणि 2-4 लाख रुपये महिन्या मला घराला येणारं उत्पन्न आहे. पण पोरगा असं म्हटला नाही की मला काय गरज आहे सीमेवर जाण्याची. माझ्या घरी तर बापाला पगार आहे, माझ्या घरात आई चांगली आहे, माझ्या घरात तर भरपूर शेती आहे, 10-5 एकरचं उत्पन्न आहे, मला काय करायचं सीमेवर लढायला जायची. पण नाही हो, तो सौरभ आवटी देशाच्या मातीसाठी 2018 साली 22 वर्षाचा मिलिटरीची पास परीक्षा होऊन 24 मराठा बटालियन आहे, तिथं त्याची ड्युटी लागली. ही सत्य घटना आहे. 10 मिनिटं माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. हातामध्ये बंदुक्या घेऊन देशासाठी योगदान द्यायला लागला दिनेश महाराज. देशाची सेवा करत होता, देशाचं रक्षण करत होता. दहशतवाद्याचे काही हल्ले झाले तर त्यानं ते हल्ले परतून लावले, दहशतवादी मारले. भारत सरकारने त्याचा सन्मान केला. 5 मेडल लागले त्याच्या छातीला. 5 वर्षामध्ये 5 लढाया जिंकणारा पहिला जवान होता. ऐका रे माझ्या दादांनो, 5 मेडल त्याच्या छातीला लागले होते. हो, प्रत्येक मंत्र्यानं त्याचं स्वागत केलं होतं. आपल्या महाराष्ट्राचा तो आणबाण शान झाला होता. आणि मागच्या 2023ला डिसेंबर महिन्यामध्ये कॅप्टन म्हणून त्याला 5,000 त्याच्या हाताखाली मुलं आली होती. 5,000 मुलांचा तो बॉस झाला होता, मिलिटरीचा बॉस होता. आता त्याला लढाई करायची गरज नव्हती, फक्त छावणीमध्ये बसायचं आणि पोरांना आदेश द्यायचे होते. असा कॅप्टन झाला होता. ऐका रे माझं प्रत्येकानं, जेवढे बसलेले माता पुरुष वर्ग आहेत, एवढे 5 मिनिटं माझ्या घरी घेऊन जा. या पांडुरंग बाबांचा एक पोरगा मिलिटरीमध्ये आहे, विशाल, व त्याची विनंती आहे मला की बाबा एक जवान सांगा, 1-2 मिनिटं घरी घेऊन जा. महाराष्ट्रभर मी कीर्तन करतो, तालुका जिल्हा माझ्या कीर्तनाचा राहिला नाही, डायरीमध्ये माझ्या जागा नाही. रोज 2 कीर्तनं करतो, पण संत कथा, संतांची प्रमाण सांगता सांगता 5 मिनिटं रोज तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, कधी एखादा शिवानावी, कधी मावळा, कधी जवान, या देशाबद्दल ज्यांनी आपला काळ देशासाठी घालवलाय त्यांची उदाहरणं सांगणारा मी महाराज आहे. एवढी तरुणी बाण पोरं इथं बसलेली आहेत, सगळ्यांनी घरी घेऊन जा. एवढी साहेब लोक इथं बसलेली आहेत, मान्यवर, सगळ्यांनी 5 मिनिटं माझं ऐका. ही सत्य घटना आहे. देशासाठी पोरगा लढत होता, कॅप्टन झाला होता. आणि मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये थोडेसा हवामान बदल झाला. सियाचीनमध्ये त्याची ड्युटी लागली होती. बर्फाळ प्रदेश आहे, हातामध्ये बंदुकी घेऊन आपले जवान बर्फामध्ये सुद्धा आपलं रक्षण करतात. तुकाराम महाराज म्हणतात, पाहे पा ध्वजेचे चिरगूट, राया जतन करिता कष्ट. हे काय गांजा खसनी लिहिलेलं नाही, कोणी पेताडानं लिहिलेलं नाही. म्हणून कीर्तनात जवान सांगता येतो. का सांगता येतो? हो, हातो वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम. भगवंताच्या मुखातले वाक्य थे. अरे युद्धामध्ये जर एखादा गेला तर त्याला स्वर्ग मिळतो ना रे. हो, तुकोबाराय म्हणतात, ध्वजाचं रक्षण करणं देवाचं रक्षण करणं इतकं महत्वाचं आहे. ध्वजाच्या रक्षणासाठी तो उभा आहे. अरे अगोदर माझ्या छातीवर गोळी झाड म्हणतो आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. आपल्यासाठी बर्फात उभी आहेत रे पोरं, पावसाळ्यात उभी आहेत. चटक्याचं ऊन पडलं तर आपण एसीमध्ये येतो रे, त्याला कशाची एसी रे. तो आपल्यासाठी बर्फात उभा आहे, उन्हात उभा आहे, थंडीत उभा आहे. त्याची आठवण काढत जा. हो, त्याच्यासाठी एखादा दिवाळीचा दिवा लावत जा. त्याच्या आठवणीमध्ये कधीतरी एखादा देवाला त्याची नम्रता प्रगट करत जा. देवा आमच्या सैनिकाला वाचव. हातामध्ये बंदुकी घेऊन पोरगा लढत होता. एक मोठा हल्ला झाला सीमेवरती. सियाचीनची बॉर्डर आहे, चीन एका बाजूनं आणि एका बाजूनं बांगलादेश आहे. 2 बाजूचे दहशतवादी घुसले होते. दिनेश महाराज, आपले 5,000 जवान लढत होते. सीमेवरचे ध्वज खाली पडले होते. गोळ्या इकून तिकडे जात होत्या. या गोळ्या झाडाझाडतीचा आवाज वर चौकीवरती आला आणि कॅप्टननं असं नाही विचार केला की मला जाण्याची गरज नाही, मी कशाला जाऊ, मी तर कॅप्टन आहे. सौरभ आवटी 27 वर्षाच्या पोरानं हातामध्ये 2 बंदुक्या घेतल्या, हजारो गोळ्या अंगाला गुंतवल्या. हो, गोळ्या झाडायला लागला. हो, सपासप गोळ्या झाडता झाडता रणांगणात उतरला. युद्ध भरपूर झालं होतं. दहशतवादी गेले होते. आपले 4-5 जवान मातीला पडले होते. त्यांच्या बॉड्या बाजूला काढण्यात आल्या होत्या. पडलेलं ध्वज पुन्हा एकदा तो सौरभ आवटी रोवत होता, भारत माता की जय, वंदे मातरम. ध्वजाकडे पाहून म्हणत होता, चांगलं झालं होतं, विजय मिळाला होता. पण निसर्गाची एवढी अवकृपा झाली, एवढा बर्फ पडायला लागला. खूप 5-7 किलोमीटर खाल दरीमध्ये आपले जवान आले होते. आता वर उंचावरती टेकडी होती. बर्फ ढासळत गेला. इतका बर्फ पडला जवानांना, इतका बर्फ पडला. कमरेपर्यंत बर्फ आला, खांद्यापर्यंत बर्फ आला, हळूहळू डोक्यापर्यंत बर्फ आला. वाट काढत जे जवान वर काढता येतील ते
सौरभावटी दादानं वर काढले होते, पण आता त्या बर्फामध्ये डोक्यापर्यंत बर्फ आल्यामुळं त्या सौरभावटीचा श्वासोश्वास कोंडला गेला. मी 27 वर्षाचा पोरगा देशाच्या मातीसाठी मुजरा करून निघून गेला. महाराज ऐका, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत म्हणून सगळे जवान कॅप्टनचा शोध घेत होते. खोऱ्यानं बर्फ ओढत होते. हेलिकॉप्टर बोलवलं होतं, बॅटऱ्या लावल्या गेल्या होत्या. खूप सुविधा पोहोचत होत्या, रेंज पोहोचत नव्हती. खूप प्रयत्न चालू होते. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 5 दिवस गेले, अरे 7 दिवस बर्फ पडत होता. 7 दिवस बर्फ पडत गेला रे दादांनो. कॅप्टनची बॉडी सापडली नाही. 8व्या दिवशी ज्या दिवशी बॉडी सापडली ना, 8व्या दिवशी ज्या दिवशी बॉडी सापडली ना मायबाप, त्या दिवशी एखाद्या रसवंतीवर जशी आपण बर्फाची लादी पाहतो ना, तसं त्याचं शरीर बर्फामध्ये अडकून गेलं होतं. श्वासोश्वास कोंडला होता. त्याचे पाय, त्याचे हात, त्याचे सगळं शरीर बर्फामध्ये पूर्ण निर्जीव भिंतीसारखं झालं होतं. कॅप्टनला त्यातून बाजूला काढण्यासाठी हातोड्यानं बर्फ तोडायला सुरुवात झाली. रे पोरांनो ऐका, ही सत्य घटना आहे. बर्फ तोडता 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 एका बाजूला त्याचा हात कापावा लागला, एका बाजूला अर्धी छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. 27 वर्षाच्या पोराची अर्धी बॉडी कापावी लागली. तेव्हा बर्फातून त्यांना बाजूला काढण्यात आलं. अर्ध्याच बॉडीला भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळलं आणि ती अर्धी बॉडी विमानानं दिल्लीहून पुण्याला आली. पुण्यावरनं लाल दिव्याच्या गाडीमध्ये ती बॉडी राळेगणला पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला होती. सौरभावटी अमर रहे, सौरभावटी अमर रहे, सौरभावटी अमर रहे लोक घोषणा देत होती. वंदे मातरम, भारत माता की जय. आई धावली, आईनं तो झेंडा सरकवला. आपला एकुलता एक पोरगा त्या बंद पेटीमध्ये पाहिजे. हंबरडा पडून माय रडायला, गालावून हात फिरवायला लागली. लेकराच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होते. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश गालावरून हात फिरवून आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते. हे बाळा रे, हे सोनुल्या. गालावून हात फिरवता फिरवता अचानक खांद्याकडे हात गेला. पाहिलं तर माझ्या बाळाला हात नाही, माझ्या बाळाची अर्धी छाती नाही, माझ्या बाळाचा पाय नाही.
हंबरडा फोडून माय रडायला लागली। त्या शासकीय इतमामात संस्कार करायला आलेल्या जवानाला ती म्हणत होती, का रे जवानांनो, माझा तर मी 2 हातानं पोरगा दिला होता, सगळ्या शरीरानं पोरगा दिला होता, माझ्या बाळाचा 1 हात कुठे, माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठे, माझ्या बाळाचा पाय कुठे? रडणाऱ्या आईला ते जवान सांगत होते, आई तुमचा पोरगा देशाच्या मातीसाठी लढला, आई तुमच्या पोराचा काळ देशभक्तीमध्ये गेला, आई आई तुमचा पोरगा व्यर्थ नाही गेला, आई तुमचा पोरगा आमचं रक्षण करण्यामध्ये बर्फामध्ये अडकला, आई देशाच्या मातीसाठी तुमच्या पोराचं बलिदान आहे, आई। हंबरडा फोडून सगळं गाव रडलं, तालुका रडला, जिल्हा रडला। आपण सगळेजण 10 मिनिटापासून त्याच्यात गेला। मी खरं सांगू तुम्हाला, मी प्रत्येक कीर्तनात एखादा जवान एखादा मावळा सांगत राहतो। ही सगळी मंडळी नेहमी कीर्तन ऐकणारी आहे। एवढ्या गोड आवाजाची धनी, एवढा गोड वादक आपण आणलाय, कधी 12 वाजले आपल्याला कळालं नाही। कीर्तन घरी घेऊन जा। देशाच्या मातीसाठी ही पोरं ज्या दिवशी आपलं शरीर देतात, छातीवर गोळ्या झेलतात ना, त्यांनी देशासाठी आपला काळ दिलाय। नक्कीच नक्कीच त्यांचा काळ धन्य झालाय, नक्कीच त्यांचं जीवन धन्य झालं। संत आपल्याला याच्यासाठी जाग करतात, एक तर तुमचं जीवन देशासाठी द्या, एक तर तुमचं जीवन धर्मासाठी द्या, नाही तर एक तर तुमचं जीवन परमार्थातल्या भक्तीसाठी द्या, नामस्मरणासाठी तुमचा काळ घालवा, नाही तर मग वरचा काळ आलेलाच आहे। नाशिवंत देह जाणार, आयुष्य खातो काळ सावधान, सावधान व्हा, सावध व्हा। काय केलं पाहिजे? संत समागमे धरावी आवडी, संत समागम करा। 2-8 दिवसापूर्वी साहेब कीर्तनाला होते, त्यांनीच हार घातला मला वीर धारणगावला। मी सांगितलं, रोज सांगतो, आपलं जीवन संतांच्या विचारात गेलं पाहिजे। महाराज पुढे राहिले संत, आता आम्ही ज्यांच्यावर ठेवतो विश्वास तेच करतात आमचा विश्वासघात। कशाचं काय महाराज, महाराज लोक फसवतात आम्हाला, कशाचे राहिले संत, अशी जर तुमची तक्रार असेल तर माझं वाक्य घरी घेऊन जा। तुम्ही कोणत्या पांढऱ्या कपड्यावाल्या पिवळ्या शेंद्र्या कपड्यावाल्याच्या नादी लागू नये। तुमच्या पाया पडून विनंती करतो, तुम्हाला संत समागमच करायचा आहे तर ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी घरामध्ये आणा, त्या माऊलीच्या 5 ओव्या रोज वाचा, ती संतांची संगत आहे। नाथ महाराजांचं भागवत घरामध्ये आणा, निवृत्तीनाथ महाराज आपल्या जवळ आहेत, त्या निवृत्तीनाथ महाराजांचे अभंग वाचा, ती संतांची संगत आहे। तुकोबारांचा एखादा अभंग जीवनामध्ये घ्या, ती संतांची संगत आहे। चला, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थ, याला तातडी करा, लवकर करा, कारण काळ आलाय। तुका म्हणे यलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी हरि हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरि जय जय विठोबा रखुमाई। फक्त उठू नका, गडबड करू नका। 12 वाजून 5 मिनिटाला मोकळं करतो तुम्हाला, 5 मिनिटं फक्त। कैलास महाराज 5 मिनिटं फक्त। हा जो कष्टातला बाप आहे, या बस बाळा बस, बसा बस, ऐ पोरांनो बस इथून। हा जो कष्टातला बाप आहे, हा पांडुरंग नावाचा, या बापानं खूप कष्ट केले म्हणे, आणि कष्ट करून करून या 2 मुलांना घडवलं। विशाल दादा तिथं मिलिटरीमध्ये आहे, आणि हा सुयश आहे,
आणि या संपूर्ण परिवारामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी, हा मीराबाई अर्जुन फड या मुलांची आई, बाळासाहेब अर्जुन फड भाऊ आहेत, भारती पांडुरंग आव्हाड बहीण आहे, ज्योती पांडुरंग फड पत्नी आहे, विशाल सुयश पांडुरंग फड मुलं आहे. या समस्त फड परिवारानं या वडिलांचं पूजन करत असताना 10 वाजल्यापासून आपण एक एक कथा, केवटाची कथा, सैनिकाची कथा, धृतराष्ट्राची कथा, काळ कसा घालवावा, किती कथा दिल्या, हे कीर्तन तुम्ही घरी घेऊन जा. क्षणोक्षणाला या सांगितलेल्या गोष्टीचा विचार करा. संपत आलंय कीर्तन होत असताना हे 2 गायक आहेत. महाराष्ट्रभर माझं कीर्तन असलं की यांना आपण बोलवतो. हे दोघेजण आहेत म्हणून सांगतो. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये दिवस दिवस दारे धरणारा बाप कधी विसरू नका. तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकराचे बाप आहे बाप. 5 मिनिटं ऐका. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोडी लेकराचे मोडी. बाप करी जोड बाप आहे बाप. ऐकायचं आहे आपल्याला, ऐका. परमार्थातला बाप आमचा पांडुरंग आहे. परमार्थातला बाप आमचा पांडुरंग आहे म्हणून संतांनी बापाचं नातं देवाशी जोडलंय. आपल्या सगळ्यांचा बाप जसा पांडुरंग आहे तसा या परिवाराचा पांडुरंग नावाचा बाप व्यवहारातला गेल्या वर्षी निघून गेला. 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दारे धरणारा बाप कधी विसरू नका. फाटलेली बाण्यान अंगात घालतो रे नाशिककर, धोतर 2 ठिकाणी बांधून घालतो. तुम्हाला मला जीन्सची पॅन्ट आणतो, टी शर्ट आणतो, इंग्लिश मिडियमला शाळेला घालतो, डॉक्टर महाराज वकील बनवतो. ऐका रे, तुमच्या माझ्यासाठी लाखो लोकांच्या दारामध्ये हात पसरवतो. कधीच रडत नाही, कधी दमत नाही, कधी त्याला घाम येत नाही. 15 दिवस घरी येत नाही. नाशिकचं मार्केट असू द्या, लासलगावचं असू द्या, विंचूरचं असू द्या, निफाडचा असू द्या, 1 क्विंटलचं पोतं आहे तर 50 क्विंटलची ट्रक खाली करतो. पण तुम्हाला मला श्रीमंत बनवतो, तुम्हाला मला बंगला बांधून ठेवतो. ऐका रे, या जगात व्यवहारामध्ये जेवढी आई श्रेष्ठ आहे तेवढाच बाप श्रेष्ठ आहे. तुकोबारायांना माहिती होतं येणाऱ्या काळामध्ये लोक बापाला विसरून जातील. पण तुकोबारायांनी अभंगच लिहून ठेवला, बापासारखे कोणी उपकार आपल्यावरती करत नाही. अरे, क्षणापुरते रडणारे लोक दिसतील, नोकर बनवणारी आहेत, तुम्हाला चाकर बनवणारी आहेत, तुम्हाला हाताखाली सांभाळणारी आहेत, पायाखाली तुडवणारी आहेत, पण तुम्हाला मालक बनवणारा बाप कधी विसरू नका. तुमच्यासाठी बंगला बांधतो रे, कधीच त्या बंगल्यामध्ये झोपत नाही. पण माझा पोरगा श्रीमंत असला पाहिजे, त्याला समाजामध्ये मान असला पाहिजे, माझ्या पोराला व्यसन नसलं पाहिजे. कष्ट करून पोते उचलून जिवंतपणे तुम्हाला मालक बनवणारा जगातला बाप कधी विसरू नका. बापासारखे उपकार कोणाचे नसतात. कैलास महाराज, अरे पाठीचा कणा खराब झाला, नाशिककर पाठीचा कणा, पाठीचा कणा खराब झाला तर शरीर खराब होतं. घरातला कणारूपी बाप निघून गेला की घर खराब होतं. घरामध्ये कणारूपी बाप लागतो रे. आज या सुयशला विचारा, सगळे लोक दिसतात पण बाप दिसत नाही. बाप नसल्यावरचं दुःख फार वाईट आहे. 2 कीर्तन असतील तर 2 निरुस्तरी करणारा बाप आहे, पेटाची घडी घालणारा बाप आहे. माझा पोरगा थाटात जगला पाहिजे बाप आहे. बापाबद्दल 2 तास जरी बोललो तरी संपणार नाही. एक विनंती करतो, जाता जाता जिवंत असणाऱ्या बापाला सांभाळा. पैसे जास्त झाले म्हणून कीर्तन नाही ठेवलं, तो त्याचा बाप गेलाय. आपला जिवंत आहे, 2 हाताने त्याला
उचला. खाता येत नसेल तर काला करून जीव घाला. चालता येत नसेल तर त्याला चालवा. मायबाप निघून गेल्यावर खर्च करू नका रे. जिवंत असताना त्यांचं दर्शन घ्या. मायबाप केवळ काशी तेने जावे तीर्थासी. संतांनी आपल्याला जिवंतपणे सांगितलं हे सांभाळा बाप. एवढे गोड गायक बोलवले. तो एवढा गोड पखवाज वादक आहे. 12 वाजून गेले. त्याच्यामध्ये रंगून जावं असं कीर्तन आहे. बाप घरी घेऊन जा रे माझ्या दादा. जोरात वाजा, जोरात वाजा. कितीही सांगितलं तरी बाप आहेत. 1 क्विंटलचं पोतं उचलतो, 50 क्विंटलची ट्रक खाली करतो, तुम्हाला मला मालक बनवतो. हे सगळे बाप त्याच्यासाठी जगतात. माझा पोरगा श्रीमंत असला पाहिजे. हो बघा, बाप जर कष्ट करतो तर आज 2 पिशव्या घेऊन लवकर गेले पांडुरंग दादा. उजव्या हातातली पिशवी कैलास महाराज चेक केली असेल या पांडुरंग दादाची, तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये देशासाठी दिलेला पोरगा हा शेती करणारा सुयश नावाचा पोरगा निघाला असेल. उजव्या हातातल्या पिशवीमध्ये काहीतरी चुकीचं निघेल आणि या पांडुरंग दादाला मी अलीकडच्याच कुंडात लोटून देईल असं वाटलं असेल. पण ज्यावेळेला उजव्या हातातली पिशवी उघडली तर कष्टातल्या या 2 मुलानं, त्यांच्या आईनं, या संपूर्ण फड परिवारानं आमचा बाप देवाच्या पायाजवळ राहावा म्हणून 10 ते 12 2 तास ज्ञानोबा, तुकोबा, केवट, रामायण, महाभारत ते देवाला आवडतंय तेही प्राणा परवते. आवडती मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. इतका सुंदर माल बाहेर पडला. दंड खाली झाला आणि लालबुंद प्रकाशातल्या भगवंताच्या पायाजवळ आज या पांडुरंग दादांना जागा मिळाली. आज बरोबर 12 वाजता 12:15 ते लीन झाले. हात वर करून या सुयशला, त्या विशालला, या संपूर्ण परिवाराला त्यांनी आशीर्वाद दिला. मुलांनो, घ्या रे माझा आशीर्वाद. सगळ्यांनी करा एकदा 2 हात वर. करा. श्रद्धांजली बोलून जात नाही बरं. तेवढी वाचिक तपस्या आपली नाही. भजनाची श्रद्धांजली देत चला. भजनाची. आपलंही भजन, आपलाही उद्धार आणि पांडुरंग बाबाचाही उद्धार. हात वर करा रे. काय सुंदर कार्यक्रम केला या फड परिवारानं. या 2ही मुलाला मुजरा केला पाहिजे, या आईला मुजरा केला पाहिजे. एवढ्या दुःखामध्ये असताना सुद्धा आमचा बाप देवाच्या पायाजवळ ठेवण्याचं काम केलंय. संत भजन करा, हात वर करा आणि सगळ्यांनी म्हणा ज्ञानोबाराया माझ्या. एक टाळी, एक बोला बोला. हे भजन आपला उद्धार करतोय. Hey!
रे आहा हा विठ्ठल जय जय बोलिलेले गुरे वेडेवा कोळे उत्तरे कराच मापराध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा मध्ये ज्ञानेश्वर रागवाया पैकी करा क्षमा अपराध ज्ञानदेव तुकाराम 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 पुन्हा